आज गीतेश विनायक राऊत या नगरसेवकांनी विजिट मागितली आणि ती विजिट आम्ही आज दिली आहे. हा वाकोला नाला आहे. या वाकोला नाल्यामध्ये अजूनही कुठलीही सुरुवात झालेली नाही. फ्लोटिंग मटेरियल तर 1 फीट आहे आणि फ्लोटिंग नंतर 1 फुटाचं शिल्ड काढला जातो आणि नंतर तो नाला मेंटेन केला जातो असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. अधिकारी आज स्वतः इथे उपस्थित आहे. आता अधिकाऱ्यांचं म्हणणं तेही आहे की या वाकोला याचं नाल्याचं आम्ही आता टेंडर काढतो. मग मला एक प्रश्न पडला आहे, हे जे सत्ताधारी बसले जे महापौर अमित साटम ते जे म्हणतायत की सतत आम्ही मेंटेन करतोय, आम्ही असं होऊ नाही देत तसं होऊ नये, आणि ज्या साईड बाय महापौर आहेत रितू तावडे, मुंबईचे रितू तावडे, ते आता सांगतात 31 मेच्या आत. आता आज तारीख आहे तर 9 जून. म्हणजे काय तुमच्या बोलण्यामध्ये तुमच्या वागण्यामध्ये सातत्य किंवा सत्यता ही मुंबईकर पाहतायत. आज जर हा वाकोला नाला हा युनिव्हर्सिटी वगैरे सगळा धरून येतो आणि त्याच्यानंतर मिठी नदीला जाऊन मिळतो, ही परिस्थिती सुरुवातीचीच असेल तर इथल्या स्थानिकांचा जेव्हा पूर एकदा आला होता 2005ला तेव्हा सगळं खाली गेलं होतं. त्याच्यानंतर आपण ड्रीमस्टार सारखा एक प्रकल्प आणला, बऱ्याच मुंबईकरांना त्याच्यामध्ये राहत दिली, त्या उदचन केंद्रांची संख्या वाढवल्या, अजूनही माहूल आणि मोगरा व्हायचा बाकी आहे. त्यामुळे जैसे बोले पैसे चाले त्याची वंदावे पाऊले असं शब्दांनी म्हटलंय. आता उलटं म्हणावं लागेल, न बघता बोले न बघता चाले, त्यांना काय बोले